नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर या प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 16 अँड ॲज युजल वी आर डिस्कसिंग द PYQs, ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जे काही दोन्ही एक्झाम्पल्स आपण डिस्कस करणार आहे, ओके, ते दोन्ही एक्झाम्पल्स महाराष्ट्र CET 2023 आहे. आणि या कन्सेप्टवर आपण या अगोदरही न्यूमरिकल्स डिस्कस केलेले आहे. त्याच्यामुळे हे जे काही दोन्ही न्यूमरिकल्स आहे आपल्यासाठी वेगळे आहे किंवा या दोघांचा कॉन्सेप्ट वेगळा आहे अशातला भाग नाही. ओके, तोच कॉन्सेप्ट आहे. ओके, परंतु काय ना, एक प्रत्येक एक्झाम्पलचं स्वरूप थोडंफार त्यांनी बदलतात. बस त्याच चेंजेसला आपण पकडून तो एक्झाम्पल्स इझिली सॉल्व करू शकतो. ओके, म्हणजे दोन्ही अतिशय, ओके, म्हणजे मला वाटते 2-3 वेळाही या पर्टिक्युलर कॉन्सेप्टवर आपले एक्झाम्पल झाले असणार, यात काही डाऊट नाही. ओके, चला बघा, फक्त तो एक विचारण्याचा पॅटर्न, विचारण्याचा वे तो एक प्रत्येक न्यूमरिकलमध्ये अलग राहतो. ओके, बघा आपण दोन्ही एक्झाम्पल्स, ओके, महाराष्ट्र CET 2023ला आलेला आहे. ओके, वी आर डिस्कसिंग द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर फर्स्ट. बघा आता, ए स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन इट्स 5th ओव्हरटोन, काही हरकत नाही, बिटवीन 2 रिजिड सपोर्ट्स, ओके, which is apart from 2.4 meter apart. That 2 rigid supports in between the string is vibrating. The distance between the 2 successive node and antinode is, okay. Question is from the Maharashtra CET 2023. बघा, एक 2 रिजिड सपोर्ट आहे. ओके, 2 रिजिड सपोर्ट आहे. 2 रिजिड सपोर्ट मधली जी काही लेंथ आहे 2.4 मीटर अपार्ट, ओके, इन बिटवीन, ओके, म्हणजे 5 ओव्हरटोन म्हणजे किती हार्मोनिक? 6 किंवा किती लूप्स? 6 लूप. इथं लक्षात, 5th ओव्हरटोन म्हणजे व्हायब्रेट होत आहे. 5th ओव्हरटोन म्हणजे लक्षात ठेवायचं किती लूप्स? 6 लूप्स. इथं लक्षात, हे आपण मागेच झालेल्या सगळ्या गोष्टी. ओके, 5वा ओव्हरटोन, ओके, म्हणजे किती लूप्स तयार करता येते स्ट्रिंग जेव्हा ते व्हायब्रेट होत आहे किंवा जेव्हा ती वेव्ह तयार करता? 6 लूप्स. किती लूप्स तयार करताय? 6 लूप्स. येत आहे लक्षात? 1 2 3 4 5 6. येत आहे लक्षात? ओके, 1 लूप, 2 लूप, 3 लूप, 4 लूप, 5 लूप, 6 लूप्स 5th ओव्हरटोन मध्ये. ओके, काही हरकत नाही. तर आपल्याला काय विचारलं? द डिस्टन्स बिटवीन द 2 सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड. बघा, हा झाला नोड, हा झाला अँटीनोड. म्हणजे जो काही एक लूप आहे त्या लूपचा अर्धा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा. इथे लक्षात, काही हरकत नाही. बघा, अतिशय सिंपल, अतिशय काही मोठी गोष्ट नाही. बघा, आपल्याकडे किती लूप्स आहे? 6. इथे लक्षात, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? डिस्टन्स बिटवीन ओके, नोड सक्सेसिव्ह, ओके, नोड अँड अँटीनोड. ओके, म्हणजे जो काही एक सिंगल लूप आहे, येतं लक्षात? ओके, हा झाला नोड, हा झाला तुमचा अँटीनोड, मॅक्सिमम वेव्हलेंथ. हा फाइंड आउट करायचा. ओके, म्हणजे हा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा, हा एक्स डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा. म्हणजे एक जो काही कंप्लीट लूप आहे त्या कंप्लीट लूपचा आपल्याला हाफ डिस्टन्स जर आपण फाइंड आउट केलं, म्हणजे आपण काय फाइंड आउट केलं? डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड. येत आहे ना लक्षात? ओके, एक जो काही सिंगल लूप आहे त्या सिंगल लूपचा जर आपण हाफ डिस्टन्स फाइंड आउट केलं, म्हणजेच आपण काय फाइंड आउट केलं? डिस्टन्स बिटवीन द नोड अँड अँटीनोड सक्सेसिव्ह, द डिस्टन्स बिटवीन द सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड. ओके, चला, काही हरकत नाही. ओके, म्हणजे आपल्याला बघा, पहिले सिंगल लूपचा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. बघा आता, ओके, बघा आता, हा जो काही डिस्टन्स आहे 2.4 मीटर, हा 6 लूपसाठी आहे. सिंगल लूपसाठी कसं राहणार? ओके, डिस्टन्स ऑफ सिंगल लूप. ओके, म्हणजे किती राहणार ते? 2.4 डिवायडेड बाय 6. 2.4 डिवायडेड बाय 6. 2.4 हा 6 लूपचा डिस्टन्स आहे. आपल्याला सिंगल लूपचा पाहिजे, मग त्या सिंगल लूपला आपण हाफ करणार आहे. मग पूर्ण लूपचा किती आहे? 6 लूपचा 2.4. मग सिंगल लूपचा कसं करायचं? 2.4 डिवायडेड बाय 6. ठीक आहे, बघा, याला कन्वर्ट करा. साइन चौक 24 म्हणजे 0.4.
सिंगल जो काही लूप आहे या सिंगल लूपचा डिस्टन्स किती आहे 0.4. ओके, आपल्याला याच्याही अर्धा पाहिजे. ओके, म्हणजे किती 0.2 मीटर, जो काही मीटरमध्ये दिला आहे ना, आहे की नाही 0.2 मीटर. येतं लक्षात. साही लूपचा जो काही डिस्टन्स होता तो 2.4 होता. सिंगल लूपचा कन्वर्ट केला किती आला 0.4. मग त्याच्याही हाफ 0.4चा हाफ म्हणजे किती 0.2 मीटर. म्हणजे जो काही डिस्टन्स बिटवीन द सक्सेसिव्ह नोड अँड अँटी नोड आहे तो किती आहे 0.2 मीटर. Therefore, the option second is there, and the question is from the Maharashtra CET 2013. अतिशय डुमरी, अतिशय सिंपल कन्सेप्ट. याच्या लक्षात, म्हणजे याच्यात खूप काही मोठं लॉजिक, काहीच लॉजिक नाही आहे. सिंपल, जस्ट सिंपल ॲज युजल, जस्ट सिंपल क्वेश्चन आहे तो. याच्या लक्षात अशा पद्धतीने करा. मग क्वेश्चन महाराष्ट्र CET 2023चा होता. असे क्वेश्चन्स आपल्या हातातनं गेले नाही पाहिजे. याची मार्क्स तुम्ही 100% गेन केलेच पाहिजे, म्हणजे केले पाहिजेच. ओके, पॉज करून तुम्ही नोट डाऊन करू शकता, जेणेकरून आपण न्यूमेरिकल नंबर सेकंडकडे वळूया. आणि हा क्वेश्चन इझी आहे. चला बघा आता, येत्या लक्षात अतिशय म्हणजे लॉजिकच नाही आहे, लॉजिकच नाही, स्ट्रेट फॉरवर्ड. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड विजन, काहीच याच्यात घटना नाही झाली. चला, न्यूमेरिकल नंबर 2 सोल्युशन. चला तर न्यूमेरिकल नंबर सेकंडचा सोल्युशन बघूया. बघा, इन ॲन ऑर्गॅन पाईप क्लोज ॲट वन एंड, काही हरकत नाही. द सम ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑफ द फर्स्ट 3 ओव्हरटोन्स इज 3840 हर्ट्ज, फुल स्टॉप. द फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग एअर कॉलम ऑफ ॲन ऑर्गॅन पाईप इन फंडामेंटल मोड इज, काही हरकत नाही. ठीक आहे, एक ऑर्गॅन पाईप आहे, काही हरकत नाही. जे एका एंडला कशी आहे क्लोज आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, आता बघा. ओके, या ऑर्गॅन पाईपमध्ये एअर कॉलम्समुळे व्हायब्रेटिंग वेव्स तयार झाली. हे त्यांनी लक्षात. हे तर तुम्हाला घटना माहीतच आहे. ठीक आहे, बघा आता त्यांनी काय म्हटलंय, कंडिशन लक्षात द्या. क्लोज ॲट वन एंड काढलं. द सम ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑफ द फर्स्ट 3 ओव्हरटोन इज 3840 हर्ट्ज. आता पहिले फर्स्ट 3 ओव्हरटोन्स काढायचे. ओके, बघा क्लोज एंडसाठी nth ओव्हरटोनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. क्लोज एंडसाठी किती आहे आपल्याकडं 2p+1 इंटू n, वेअर n इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. येत्या लक्षात. ओके, ए पाईप, ए ऑर्गॅन पाईप विच इज क्लोज ॲट वन एंड. ओके, वी नो द फॉर्म्युला फॉर nth ओव्हरटोन. व्हॉट इज द फॉर्म्युला 2p+1 इंटू n. ओके, वेअर पी इज ओव्हरटोन, पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे. ठीक आहे, एन इज नथिंग बट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, काही हरकत नाही. बघा आता बघा, आपल्याला काय म्हटलं, सम ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑफ फर्स्ट 3 ओव्हरटोन्स, म्हणजे p = 1, 2 आणि 3. ओके, बघा सम ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑफ फर्स्ट 3 ओव्हरटोन इज 3840. येतं लक्षात. ओके, म्हणजे ज्या काही पहिल्या 3 ओव्हरटोन्स आहे, ज्या काही फ्रिक्वेन्सीच्या पहिल्या 3 ओव्हरटोन्स आहे, त्या फ्रिक्वेन्सीची बेरीज किती आहे 3840. ठीक आहे, आता बघा पहिले पीच्या ठिकाणी 1 टाकूया. पीच्या ठिकाणी 1 टाकला, 2 × 1 2, 2 + 1 3, म्हणजे पहिले किती आले 3n. ओके, प्लस करायचं. आता सेकंड ओव्हर आपल्याला ॲडिशन करायचं. बघा 2च्या ठिकाणी, पीच्या ठिकाणी किती टाकायचं 2, 2 × 2 4, 4 + 1 5, 5. ओके, आणि हा n 5n प्लस. ओके, तिसऱ्या ओव्हरटोनसाठी 3 × 2 = 6, 6 × 1 = 7, 7 टाइम्स n. ओके, या तिघांची बेरीज किती आहे म्हणते 3840 हर्ट्ज. ठीक आहे, 3n + 5n + 7n, या तिन्ही ओव्हरटोनची बेरीज किती आहे म्हणते 3840 हर्ट्ज. गिवन सांगत आहे मी, त्यांनी काय गिवन दिलेलं आहे. ठीक आहे, एक ऑर्गॅन पाईप आहे विच इज क्लोज ॲट वन एंड. त्याच्यात जे काही वेव्स तयार झाले, पहिले जे काही 3 वेव्स तयार झाले, त्यांच्या फ्रिक्वेन्सीची बेरीज किती आहे म्हणते 3840. मग ते पहिले फ्रिक्वेन्सीज आपण nth ओव्हरटोनच्या फॉर्म्युल्यावरून काढला 2p+1. ओके, p = फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, या व्हॅल्यूज पुट केलं. ओके, ठीक आहे. ओके, तर आपल्याला काय विचारलं, ओके, की ऑर्गॅन पाईपमध्ये प्रोड्यूस होणारी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय विचारली आपल्याला, फंडामेंटल मोड. ठीक आहे, बघा आता या तिन्ही लेफ्ट हँड साईडला स्मॉल n म्हणजे काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आणि तिघांमध्ये ती कशी आहे कॉमन आहे, काही हरकत नाही. तिघांची ॲड करा, 5 आणि 3 8, 8 आणि 7 15. ठीक आहे, 15 = 3840. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इझिली फाइंड आउट करू शकतो. 15 शिफ्ट करा, देअरफॉर
3840 डिवायडेड बाय 15. ठीक आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ही पण हर्ट्झमध्येच येणार. बघा आता पहिले बघा भाग करा 3840 डिवायडेड बाय 15. बघा 15 दोन्ही 30 म्हणजे पहिले 2चा भाग केला. चेक करा पहिला कितीचा भाग गेला 2चा. ओके बघा 2 वरून कोणती एखादी व्हॅल्यू सुरू होते का. बघा 4 5 6 म्हणजे तिन्ही ऑप्शन काय झाले कॅन्सल. म्हणजे 101% ऑप्शन कोणता राहणार पहिला. पुढे करण्याची गरजच नाही तुम्हाला. आता ह्याच्या लक्षात हा जो काही डिव्हिजन आहे पुढे करण्याची गरजच नाही. जो काय फर्स्ट डिजिट आला तो किती आला 2. मी प्रत्येक ऑप्शनमध्ये चेक केला फर्स्ट डिजिट फक्त एकच ऑप्शनमध्ये आहे. पुढे चेक करण्याची मला गरजच नाही राहिली. काही करायचंच नाही ते सोडून द्या. 256 हर्ट्ज. व्हॉट विल बी द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 256 हर्ट्ज. Therefore the option number first one is correct and the question is from the Maharashtra CET 2023. हे लक्षात. ओके ठीक आहे. पहिल्या क्वेश्चनपेक्षा या क्वेश्चनमध्ये एक त्यांनी जो काही गिवन आपल्याला म्हटलं होतं त्या पद्धतीने आपल्याला मांडता आलं पाहिजे. त्यांनी जी भाषा वापरली ती मांडता आली पाहिजे तेव्हा तो तुमचा ॲन्सर निघतो. आणि खूप काही मोठी त्यांनी म्हणजे अडचण नाही सांगितली आपल्याला. त्यांची थोडी एक अडचण होती ती आपण अंडरस्टँड करून सॉल्व्ह करू शकतो. याच्या लक्षात. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच आपल्या मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.